नमस्कार, सी न्यूज़ भारत में आप सभी का एक बार फिर से स्वागत है। महाराष्ट्र बुलेटिन में इस बुलेटिन में हम बात करेंगे अकोला की, जहां शास्त्रीय स्टेडियम में हर्षोल्लास के साथ मनाया गया गणतंत्र दिवस का मुख्य समारोह। और बात होगी संभाजी नगर की, जहां परभणी में कॉम्बिंग ऑपरेशन के नाम पर निर्दोष अम्बेडकरवादी समुदाय के सदस्यों और शहीद अम्बेडकरी भीम सैनी पर अमानवीय अत्याचार किया गया। इन तमाम खबरों पर करेंगे विस्तार से चर्चा। केंद्र और राज्य सरकारों ने विभिन्न योजनाओं और पहलों के माध्यम से समाज में वंचितों, गरीबों, अनाथों, दिव्यांगों, वरिष्ठ नागरिकों और महिलाओं के विकास के लिए व्यापक विकास प्रक्रिया को गति दी है। राज्य के श्रम मंत्री और जिले के पालक मंत्री आकाश ने कहा, फुनकर आज यहां उपस्थित थे। भारत के 76वें गणतंत्र दिवस के समारोह के अवसर पर ध्वजारोहण का मुख्य सरकारी समारोह लाल बहादुर शास्त्री स्टेडियम में उत्साह के साथ आयोजित किया गया, जिसका उद्घाटन श्रम मंत्री ने किया। फुनकर ने राष्ट्रीय ध्वज फहराया, राष्ट्रगान, राज्यगान बजाया और जुलूस में भाग लिया। इसके बाद संरक्षक मंत्री ने नागरिकों को संबोधित भी किया। 7.5 दशकांच्या प्रवासात देशाने जगभरात प्रगतीचे कीर्तिमान मानदंड निर्माण केले आहेत। समाजातील वंचित, गरीब, अनाथ, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला या सर्वांच्या विकासासाठी सर्वसमावेशक विकास प्रक्रियेला शासनाने गती दिली आहे। महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 100 दिवसात प्राधान्याने पूर्ण करावयाच्या कामांसाठी दैनंदिन जीवन सुकर करण्यासाठी प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न होत आहे। अकोला जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कार्यालयांकडून हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे। संकेतस्थळ अद्ययावतीकरण, ईज ऑफ तक्रार निवारण प्रणाली, आवश्यक सुविधा, अभ्यंकरांना आवश्यक सोयी सुविधा, माहिती सहज मिळण्याची सोय आदींमुळे नागरिकांना प्रभावी सेवा मिळणार आहे। सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून 23 मधील खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक अर्थसहाय्य अंतर्गत 1,71,921 शेतकऱ्यांना 97 कोटी 40 लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले। मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेत जिल्ह्यात 164 शेततळे व 767 शेतकऱ्यांना 26 कोटी 80 लाख भरपाई देण्यात आली। खरीप 2024 मध्ये 4,33,007 व यंत्रांसाठी 2 कोटी 99 लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे। पोखरा अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात 484 गावे समाविष्ट आहेत। 2.5 वर्षात रस्त्यांची 895 कोटी किमतीची कामे मंजूर करण्यात आली, त्यापैकी 91 कामे पूर्ण झाली आहेत। 309 बाबासाहेब आंबेडकर भवन, मूर्तिजापूर येथे नवीन न्यायालयीन इमारत, अकोला येथे नवीन कौटुंबिक न्यायालय इमारत, अकोला येथे डाबकी रेल्वे उड्डाणपूल या महत्त्वपूर्ण इमारतींचा समावेश आहे। आगामी काळात शासकीय वैद्यकीय रुग्णालयाची येथील बाह्य रुग्ण इमारत, नवीन वॉर्ड इमारत निर्माण होणार आहे। हायब्रिड एन्युटी टप्पा 1 क्षमतेच्या सांस्कृतिक सभागृहाच्या अंतर्गत सजावटीचे काम प्रगतीपथावर आहे। अकोल्याची सांस्कृतिक समृद्धी वाढवणारे हे भवन ठरेल। महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत एकूण 54.87 कोटी निधीतून आतापर्यंत 17,96,795 मनुष्य दिन निर्मिती करण्यात आली। त्यातून 51,595 कुटुंबांना प्रगतीपथावर आहे। जिल्ह्यातील 523 गावांचा समावेश असलेल्या विविध 15 प्रादेशिक तांडा विकास योजनेत 2 कोटी रुपये निधीला मान्यता देण्यात आली। औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या बळकटीकरण करण्यात आलं। अकोला से कैमरा पर्सन नरेंद्र वाडोनकर के साथ धनराज सबकाल की रिपोर्ट। अकोट तालुका के चौहट्टा गांव के एक छोटे से भूमिधारक किसान 74 वर्षीय रामनिवास रामनारायण राठी ने अकोट तहसीलदार सुनील चौहान के खिलाफ शिकायत दर्ज कराई है। अमरावती स्थित भ्रष्टाचार निरोधक विभाग में शिकायत दर्ज कराई है। उन्होंने अपनी शिकायत में कहा है कि उनके बेटे संदीप राठी के पास उनके इलाके पिलकवाड़ी में सर्वे नंबर 217 में 2 एकड़ खेत है। प्रवीण सुभाष मुंडले ने उस खेत के दक्षिण और पश्चिम में सर्वे क्रमांक 216 में अवैध ईंट भट्टा शुरू किया है। इसी तरह सर्वे क्रमांक 217 में बिना किसी शासकीय अनुमति के अतिक्रमण पर अवैध ईंट भट्टा संचालित किया जा रहा है। इस संबंध में कई बार उपखंड अधिकारी व तहसीलदार से शिकायत की गई। हालांकि हमारी शिकायतों पर न्याय देने के बजाय अधिकारी हमारी ही शिकायतों पर अनएडेड वेद भट्टिया के लोगों से लाखों रुपए की रिश्वत लेते हैं।
चौहाटा क्षेत्र में कई ईंट भट्टे हैं और ये देखना बहुत ज़रूरी है कि उनमें से कितने सरकारी लाइसेंसधारी हैं और कितने अवैध हैं। अकोला से कैमरा पर्सन नरेंद्र वाडोनकर के साथ धनराज सबकाल की रिपोर्ट। धुले शहर के समस्त अम्बेडकरी युवा संघ की ओर से शहर में अम्बेडकर तहसील कार्यालय में सहायक राजस्व अधिकारियों पर हमले के विरोध में कलेक्ट्रेट तक मार्च निकाला गया। जुलूस प्रतिमा से शुरू होकर कलेक्टर कार्यालय तक ले जाया गया और इस दौरान डिप्टी कलेक्टर को बयान देकर हमलावरों को तुरंत गिरफ्तार करने और सख्त कार्यवाही करने की मांग की गई। इस मौके पर बड़ी संख्या में अम्बेडकर यूथ एसोसिएशन के कार्यकर्ता मौजूद रहे। माझं नाव पूनम जितेंद्र शिरसाट। आज 27 जानेवारी रोजी धुळे शहरात आंबेडकर समाजाने जो निषेध मोर्चा काढला होता, मागील आठवड्यात जे प्रशासकीय अधिकारी होते पाईकराव त्यांच्यावर जो राजकीय गावगुंडांनी जो हमला केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। तसंच शिंदखेडा तालुक्यातील जे नगराडे आहेत पत्रकार बंधू त्यांच्यावर देखील दलित समाजाचे त्यांच्यावर देखील भयाड हल्ला झालेला आहे। अशा गावगुंडांना कुठेतरी राजकीय पाठबळ मिळत आहे, तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे। आम्ही प्रशासनाला एकच विनंती करत आहे, ज्यांनी हा हल्ला घडवून आणलेला आहे त्यांची चौकशी व्हावी, ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना पाठीशी घातलेली त्यांची फोन ट्रॅपिंग करण्यात यावी। असे वारंवार दलित समाजाचे असो या कुठल्याही समाजाचे असो अशा अधिकाऱ्यांवर जर हल्ला झाला, प्रशासन जर त्याची दखल घेत नसेल तर आमच्यासारखं सामान्य जनता ही त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करीत आहे। आज त्यांच्या कुटुंबातील सदस्य इथे उपस्थित आहे। आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिले। आमच्या विविध मागण्या आहेत, जे आरोपी आहेत ते सर्रासपणे धुळे शहरात वावरत आहे त्यांच्यावर कुठेतरी कडक कारवाई व्हायला पाहिजे व कुठेतरी हल्ले थांबवले पाहिजे असं आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदनामार्फत दिलेला आहे। जय भीम जय संविधान। धुले से सी न्यूज़ संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। महाराष्ट्र छत्रपति संभाजीनगर अखिल भारतीय भिक्षु संघ और सर्वदलीय अम्बेडकरवादी पार्टी संगठनों ने ऐतिहासिक लंबे मार्च की योजना बनाई। परभणी में कॉम्बिंग ऑपरेशन के नाम पर निर्दोष अम्बेडकरवादी समुदाय के सदस्यों और शहीद अम्बेडकरी भीमसैनी पर अमानवीय अत्याचार, भीड़ में मारे गए सोमनाथ सूर्यवंशी और जननेता विजयदादा वाकोड़े के साथ साथ सरपंच संतोष देशमुख को न्याय दिलाने के लिए हजारों बुजुर्ग माताओं, बहनों और बच्चों ने परभणी से मुंबई मंत्रालय तक पैदल मार्च का हिस्सा लिया। डिसेंबरला घटना झाली, त्याच्यानंतर 11 डिसेंबरला शांतताप्रिय सगळे बौद्ध अनुयायी संविधान प्रेमी आंदोलन करत होते। त्या आंदोलनामध्ये काही लोक घुसले, आंदोलनाला बदनाम केलं आणि त्यानंतर जे कोम्बिंग ऑपरेशन झालं त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात महिलांना, मुलांना, आमच्या तरुणांना ज्यांच्या हातावर बाबासाहेब आंबेडकरांचं सही असलेल, गोंदलेले बाबासाहेबांचा फोटो गोंदला असेल अशांना प्रचंड मारहाण केली आणि त्याच्यामध्ये आमचे एक शहीद सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला, तो शहीद झाला। आणखी एक तलवारे नावाचा तरुण त्याच्या काठीच्या माराने त्याच्या शरीरावर पूर्ण रक्ताच्या गाठी झाल्या, तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। तो कधी मरेल किंवा कधी काय होईल त्याचं असं आम्हाला माहिती नाही, पण 32 दिवस आमच्या सगळ्या आंबेडकरी अनुयायांनी जिल्हाधिकारी परभणी कार्यालयापुढे न्याय मागण्यासाठी आंदोलन केलं। सरकारने न्याय तर दिलाच नाही, पण लॉंग मार्च काढण्याची वेळ आली। लॉंग मार्च बद्दल सुद्धा काही शासनाचे प्रतिनिधी आमच्याकडे येतात, आलेच नाही कसं असं म्हणता येणार नाही, येतात पण ते काही फार काही ठोस आश्वासन देत नाहीत आणि परस्पर निघून जातात। त्याच्यामुळे हा लॉंग मार्च अत्यंत शिस्तीमध्ये निघालेला आहे आणि अनेक लोक ह्या लॉंग मार्चमुळे काय होणार हा प्रश्न आम्हाला करतात। तर मी आपल्याला सगळ्याला आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की 200 किलोमीटरच्या प्रवासामध्ये ज्या ज्या गावाला आमचा मुक्काम होता किंवा ज्या ज्या गावावरून आम्ही येत होतो तिथल्या सगळ्या आंबेडकरी समाजाने खाण्याची, राहण्याची, नाश्त्याची, चहाची आमच्याकडे लिटरली पाण्याचे बॉक्स, केळीचे व डझनानी केळी आणि सगळे बिस्किटचे पुडे असे प्रचंड प्रमाणात देत आहेत आणि जनतेचं हे प्रेम आहे, जनतेमध्ये जनजागृती झालेली आहे आणि स्वाभिमानी भीमसैनिक प्रचंड प्रमाणात या लॉंग मार्चमध्ये सहभागी आहेत। छत्रपती संभाजीनगर एक चळवळीचं केंद्र आहे, आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे। या चळवळीच्या केंद्रात सुद्धा प्रचंड संख्येने भीमसैनिक माता भगिनी सामील होतील आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी, शहीद लोकनेते विजयबाबा वाकोडे, स्वर्गीय
मुद्दा आहे. आज चंपावती लॉन्समध्ये जो परभणीहून आलेला लॉंग मार्च आहे त्याचं आगमन आपला संभाजीनगर शहरामध्ये होत आहे. आज दिवसभर संभाजीनगरामध्ये चालून हा लॉंग मार्च बुद्धनिमित्त आज आराम करणार आहे. तर हा लॉंग मार्चचा जो काही उद्देश आहे की जो आमचा भीमसैनिक आयुष्यमान कालकथित सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी, आमचे लोकनेते विजयदादा वाकोडे, स्वर्गीय संतोष देशमुख हे जे कोणी शहीद झालेले आहे लोक आहेत त्यांना न्याय मिळावा. त्यांना जोवरती जे काही अमानुष अत्याचार झाला त्या अत्याचाराविरुद्ध जे कोणी अत्याचार केला त्या लोकांना शिक्षा व्हावी याकरता हा लॉंग मार्च आहे. आणि समाजात जे काय अन्याय होतो, अत्याचार होतो, या अत्याचाराविरोधात हा लॉंग मार्च आहे. आणि सर्व समाजाला आव्हान आहे की संविधानप्रेमी जे लोक आहेत, संविधानात जे जाणणारे लोक आहेत त्या सर्व लोकांनी या मोर्चामध्ये लॉंग मार्चमध्ये सहभागी व्हावं आणि न्याय मिळवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं. काय सांगाल विशाल भाऊ, आज मोर्चाचं नियोजन कसं आहे आणि कशा पद्धतीने किती जण सहभागी होणार आहे? आपलं छत्रपती संभाजीनगर हे सर्वांना माहिती की आंबेडकरी चळवळीचं केंद्रबिंदू मानलं जातं. याला सर्वात जास्त लोकसंख्या आपली असलेलं आणि बाबासाहेबांच्या विचारावर चालणारं हे शहर आहे. इथूनच चळवळीला एखादा कोणताही विषय असेल त्या विषयाला हात घालण्याची इथूनच आपण सुरुवात करतो. व्यापक पद्धतीने हा लॉंग मार्च इथून निघणार आहे. कॅम्ब्रिज चौकातून हा निघणार आहे. आम्ही जसा लॉंग मार्च येत होता तसं या पूर्ण प्रचंड आपल्या शहरामध्ये एक वातावरण निर्मिती झाली आहे. परभणीमध्ये जो अमानुषपणे अत्याचार झाला तो अत्याचार आंबेडकरी समुदायाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचलेला आहे आणि सर्वांच्या मनामध्ये एक चीड निर्माण झालेली आहे. कशा पद्धतीनं आपल्या महिलांवर अत्याचार केला या लोकांनी, कशा पद्धतीने पोलिसांनी त्यांचा खाकी वर्दीचा गैरवापर केला, आमच्या मुलांना टार्गेट केलं, आमच्या महिलांना टार्गेट केलं, सोमनाथ सूर्यवंशी सारख्या निरपराध आमच्या विद्यार्थ्याला मारून टाकलं. हे सर्व आमच्या प्रत्येक पुरुषापर्यंत, प्रत्येक भीमसैनिकापर्यंत ही गोष्ट कळालेली आहे. प्रचंड मनामध्ये चीड आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं या लॉंग मार्चमध्ये आलेल्या आपल्या आंदोलकांचं मनोधैर्य कसं वाढवता येईल, त्याची सोय कशी ठेवता येईल, त्यांचं नियोजन कसं करता येईल त्या पद्धतीनं आपापलं काम योगदान देत आहे. काही जण मोर्चामध्ये सहभागी होत आहे, काही जण त्यांची निवासाची व्यवस्था करताय, भोजनाची व्यवस्था करताय. त्याच पद्धतीने आम्ही जसा हा मोर्चा शहरामध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये इंटर झाला तर कॅम्ब्रिज चौकामध्ये चंपावती लॉनमध्ये आम्ही त्यांची कालपासून राहण्याची, खाण्याची, नाश्त्याची सर्व व्यवस्था केली. आम्ही पूर्णपणे नियोजन केलं त्याचं. इथून कॅम्ब्रिज चौकातून आता शहरातील सगळे भीमसैनिक एकत्र होत आहेत. हजारोच्या संख्येने भीमसैनिक इथे एकत्र होणार. काही भीमसैनिक आमचे आपापल्या ज्या वस्त्या आहेत, संजयनगर, मुकुंदवाडी, क्रांती चौक, प्रत्येक ठिकाणी त्यांनी पेंडॉल लावलेत, झेंडे लावलेत, आणखीनही व्यवस्था तिथे केली आहे. आणि त्या एरियाचे भीमसैनिक हजारोच्या संख्येने त्यांच्या एरियासमोर उभे आहेत. जसं हा लॉंग मार्च पुढे जाणार आहे तसं भीमसैनिकाची संख्या हजारोची, लाखोमध्ये होणार आहे. जसे आपले बहुजन क्रांती मोर्चा झाला होता या अगोदर आणि आत्ताचाही मोर्चा झाला बौद्धलेणी बचावचा, तशाच पद्धतीचं वातावरण सध्या आहे. प्रचंड ज्या महिला आता सगळे येऊन भेटताय आणि प्रत्यक्ष समोर त्यांच्या बसून त्यांची आपबीती आम्ही ऐकत आहोत तर आमच्या अंगावर शहारे येत आहेत की इतका अमानुष अत्याचार 2025 मध्ये आपल्या समाजावर कसा काय होऊ शकतो. आम्ही यापूर्वी ऐकलं होतं 100 वर्षा अगोदर असा अत्याचार व्हायचा, पण सत्तेचा माज, सत्तेची मगुरी, सत्तेची मस्ती आणि सत्ताधाऱ्यांचं त्यांना पाठबळ पोलिसांना मिळाल्यामुळं ते 12 पोलीसवाले जे सांगताय सगळ्या महिला 12चा आकडा घेताय, का 25 आकडा म्हणत नाही, का 50 म्हणत नाही, का अशोक गोरबांचंच नाव घेताय, का त्या सांगताय की आमच्या 6 महिन्याच्या बाळातीन बायला पण त्यांनी लाता मारल्या. दुसऱ्यावर ब्लेम करत नाही, त्या पोलिसांवरच ब्लेम करताय. कारण की त्यांनी खूप जास्त पद्धतीमध्ये त्यांचा छळ केलेला आहे. त्या मुलांच्या हातावर बाबासाहेबांचा स्टॅच्यू, अहो त्या आम्ही जर फोटो बघितले काल तर आमच्या भीमसैनिकांच्या अंगावर एकही जागा अशी राहिली नाही. ते फोटो तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करतो की तिथं रक्ताच्या गाठी तयार झाल्या नसतील. त्यांनी जाड मुलं उचलले, त्यांनी जे मुलं शिक्षित आहेत, जे नोकऱ्या करताय असे मुलं उचलले, टार्गेटेड मुलं उचलले की ज्यांचं आयुष्य बर्बाद करता येईल आणि या समाजामधून कोणी नोकरीला लागणार नाही, यांचं आयुष्य करिअर बर्बाद होईल याची पूर्णपणे काळजी या पोलिसांनी घेतली आणि त्यांचं पूर्णपणे हॅरेसमेंट केलं. आणि पोलिसांना वाटत असेल की त्यांनी केल्यानंतर त्यांना त्याची शिक्षा होणार नाही, तर हा त्याचा गोड गैरसमज मी त्यांना सांगतो की दूर होणार आहे. जसा हा लॉंग मार्च पुढे जाईल 1.25 महिन्यानंतरही तोच उत्साह आहे सगळ्यामध्ये, तीच न्यायाची भूक आहे. ती न्यायाची भूक घेऊन आम्ही जसे निघतोय, जसा लॉंग मार्च मुंबईपर्यंत जाईल तशी संख्याही वाढेल, या आंदोलनाला कशी दाहकताही वाढणार आहे. आणि मुंबईमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सांगतो की मुंबईमधलं चित्र वेगळं राहणार आहे. मुंबईमध्ये गेल्यावर मी आता सरकारला आताच सांगतो की याला मुंबईपर्यंत जाऊ देऊ नका. आता ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करा.
त्या 12ची जी पोलीसवाले 12चे म्हणतो मी त्यांना, त्या 12च्या अवलादींवर, त्या 12 पोलिसवानावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. दत्ता पवार सारख्या हरामखोरावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. विजयबाबा वाकोडे असतील, सोमनाथभाई सूर्यवंशी असेल आणि मस्साजोगचे सरपंच संतोषभाई देशमुख असेल, या तिघांनाही त्यांचा बळी गेलाय, त्यांना मारून टाकलंय. आमच्या सोमनाथ सूर्यवंशीला तर तुम्हाला चौकशीची गरजच नाही. सोमनाथ सूर्यवंशीचा सरळ पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे, मल्टिपल इंजरी सांगितलेली आहे. एवढं चित्र स्पष्ट असून सुद्धा तुम्हाला आणखीन काय चौकशी करायची हे आम्हाला समजत नाही. म्हणून तुम्ही आम्हाला काय करता, तुम्ही आम्हाला हलक्यात घेताय. आमच्या समाजाला हलक्यात घेऊ नका. मुंबई जाम होईल, मुंबईमध्ये अराजकता माजेल. आमचा राग अनावर होत आहे, याला शांत करा, थंड करा, एवढंच सांगतो आणि थांबतो. या निमित्ताने समाज बांधवांना काय आवाहन करणार? या निमित्तानं समाज बांधवाला मी आवाहन करतोय की आपल्यातले भाऊ या वर्दीतल्या जातीवादी गुंडांना मारून टाकलेत. तुमच्या आमच्यातला जर माणूस गेला तर ते दुःख जसं आपल्याला होतं तेच दुःख त्या परिवारावर झालंय. ते आपले भाऊ आहेत, त्यांचा परिवार उघड्यावर पडलाय आणि जसं त्यांच्यासोबत झालं उद्या आपल्यासोबत होऊ नये म्हणून आपल्याला ही रस्त्यावरची लढाई पुऱ्या ताकदीने लढायची आहे. म्हणून सर्व समाजाला सांगतो, घरात कोणीही बसू नका, सर्वजण रस्त्यावर या. या लॉंग मार्चमध्ये ज्या ज्या महिला आहेत त्यांचे पाय एकदा बघा, त्यांच्या पायाला मोठे मोठे फोड आलेत, त्यांच्या पायाला भेगा पडल्यात, काहींना चक्रा येत आहे, काहीच्या बीपी वाढलेल्या आहेत, काहीची बीपी लो होतीये, काहींचा शुगरचा त्रास आहे, काहींना श्वसनाचा त्रास व्हायला आहे. हे 200 किलोमीटर चालणं सहज शक्य नाही. आपण आता हा मोर्चा कॅम्ब्रिज पासून लेणीपर्यंत जाणार आहे. तो एक अनुभव घ्या की आपण 10 किलोमीटर चालल्यावर आपल्याला काय त्रास होतो. की न्यायाची लढाईसाठी जे निघलेत का त्यांना आपल्याला पाठबळ देण्याची अत्यंत गरज आहे. जर असे लॉंग मार्च निघतील आणि न्यायाच्या लढाईमध्ये जर आपण घरात बसू तर उद्या तो अन्याय आपल्या घरापर्यंत येईल आणि आपल्या घरामधला एखादा सोमनाथ सूर्यवंशी बळी गेल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगतो. हा थांबणार नाही. मुंबईला जाऊन लाखोच्या भीमसैनिक आम्ही जाऊन तिथे धरणे धरण्याचं काम करणार. संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। फिलहाल के लिए महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।